नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज विदर्भ IAS अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण HR म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये असलेला एक टॉपिक म्हणजे मानवी हक्क, ह्युमन राईट्स याविषयी आपण बघणार आहोत. तर याची म्हणजे हा विषय कसा प्रिपेअर करायचा, याच्यात आयोगात विचारलेले प्रश्न कसे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची कसं ॲनालिसिस करायचं, म्हणजे त्याची स्ट्रॅटेजी कशी आहे. म्हणजे वाचायला भरपूर आहे. म्हणजे हा सब्जेक्ट जर करायचा असेल तर वाचण्यासाठी आपल्याला कंटेंट भरपूर आहे, पुस्तक भरपूर आहे. पण त्या सगळ्या पुस्तकांतून काय काय वाचायचं, कोणत्या पुस्तकातून किती कंटेंट घ्यायचा, काही ठराविक पुस्तकं वाचले तर हमखास मार्क मिळतात आणि किती लिमिटेड म्हणजे जेवढं आयोगाचा सिलेबस आहे तेवढंच वाचलं तरी पण भरपूर म्हणजे 75 मार्काचा हा सिलेबस आहे HRचा ह्युमन राईट्सचा. तर आपल्याला 75 पैकी चांगले मार्क म्हणजे अबव 50 पण पडू शकतात. जर चांगलं आपण प्रिपेअर केलं आणि व्यवस्थित तेवढ्याच याच्यावर जर रिव्हिजन दिली तर एकदम योग्यपणे आपण मार्क्स मिळवू शकतो. आणि मग जर हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणजे GS3 हा GS2 प्रमाणेच स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे सिलेबसनुसार जर टॉपिक वाईज आपण अभ्यास केला, ठराविक जे पुस्तक आहे त्यातून जे योग्य कंटेंट घेतलं आणि स्ट्रॅटेजी केली आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर आपण ॲनालाइज केले तर आपल्याला हमखासपणे यश मिळू शकतं. तर हा आमचा नवीन प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे विदर्भ IAS अकॅडमीमध्ये. तर त्यात सर्वांचं स्वागत आहे. आता आमचं वैशिष्ट्य म्हणजे MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा टू द पॉईंट. म्हणजे इथं कसं आहे, आता आपल्याला म्हणजे सगळं वाचायचं नाही, टू द पॉईंटच अभ्यास करायचा. म्हणजे जेवढा सिलेबस आहे, आयोगाला काय अपेक्षित आहे तेवढाच अभ्यास करायचा, त्यातून जास्तीत जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न करायचा. तर हा संपूर्ण कोर्स हा अधिकाऱ्यांकडून म्हणजे यातून सगळे 2019 साली राज्यसेवेच्या सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत. म्हणजे शिकवणारे पण म्हणजे आम्ही त्यात सिलेक्शन झालो आहे, त्यात शिकवणारे आम्ही सगळे सिलेक्शन झालो आहे. तर असा हा कोर्सचा सिलेबस आहे. तर आपण आता पुढचं तर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा मानवी हक्क हा टॉपिक बघणार आहोत. माझं नाव सूरज कुमावत, हा विषय मी शिकवणार आहे. तर माझं 2019 साली राज्यसेवेतून नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. म्हणजे मी 2018 साली इंटरव्ह्यू दिला होता राज्यसेवेचा आणि 2019 साली पण इंटरव्ह्यू दिला, त्यातून नायब तहसीलदारपदी निवड झाली आणि मी ह्युमन राईट्स हा विषय शिकवणार आहे. तर आपण म्हणजे आता यावर ह्युमन राईट्स या विषयावर चर्चा करणार आहोत. तर आपण ह्युमन राईट्स, तर आपल्याला जर ह्युमन राईट्स या विषयावर चर्चा करणार आहोत तर आपण या विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपवर जाऊन पुढील जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत म्हणजे क्लासेस संबंधित म्हणजे HR या विषयाशी संबंधित सगळे टॉपिक वाईज जे व्हिडिओ लेक्चर आहेत तुम्ही या ॲपवर डाउनलोड करून, एज्युकेशन ट्री मीडियाचं ॲप आहे ते डाउनलोड करून तुम्ही बघू शकतात. तर आपण काय महत्त्वाचं ह्युमन राईट्स, आता आपल्याला शिकायचं काय यातून, ह्युमन राईट्स मानवी हक्क. मानवी हक्क हा टॉपिक म्हणजे त्याच्यातच सगळे दिले. मानवी हक्क म्हणजे काय, मानवी हक्क का तयार झाले, मानवाला कोणते हक्क आहेत, तर आपण ते बेसिक समजून घेऊया. सुरुवातीला मी सांगतो की सिलेबस कसा आहे. सिलेबस काय आहे याच्यात, आपल्याला पहिला टॉपिक आहे मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा 1948 सालचा. त्यात काय दिलं आहे तर मानवी हक्कांची संकल्पना काय, मानवी हक्कांची उत्पत्ती कशी झाली, त्याला मूर्त रूप कसं आलं, त्यात मग विविध आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांनी कसे डेव्हलपमेंट केले, आपल्या भारतीय राज्यघटनेत त्याचं कसं प्रतिबिंब दिसलं आहे हे सुद्धा बघायचं आहे. म्हणजे आपल्याला टू द पॉईंट अभ्यास करायचा, म्हणजे घटनेत जी कलमं दिली ती याच्याशी कशी रिलेटेड आहे ते सुद्धा बघायचं आहे. यातील म्हणजे मानवी हक्कामध्ये दुसरा टॉपिक आहे हा आपला बालविकास. बालविकासामध्ये काय आहे, बालकांविषयी, बालकांच्या समस्या असतील, त्यांचं एज्युकेशन असेल, त्यांचा रोजगार म्हणजे त्यांचं आरोग्य, शिक्षण या संबंधी सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तिसरा आहे महिला विकास. मग महिलांवर होणारे अत्याचार, महिलांसाठी काही व्यवस्था आहेत का, आधारगृहे आहेत का, त्यांच्यासाठी शासनाने विविध योजना बनवलेल्या आहेत, महिलांच्या संरक्षणार्थ विविध कायदे केलेले आहेत, या गोष्टी बघणार आहोत. त्यानंतर आहे युवकांचं कल्याण. युवक म्हणजे आपल्या देशाचे ॲसेट्स असतात. ॲसेट म्हणजे काय, म्हणजे देशाला हे मानव संसाधन म्हणजे
या युवकांचा वापर करून देश आपलं आर्थिक भरभराट करू शकतो. म्हणून युवकांचा विकास हे महत्त्वाचं काम आहे शासनाचं. मग युवकांच्या विकासासाठी शासनाने काय काय योजना सुरू केल्या आहेत, त्यांच्या सध्याच्या म्हणजे त्यांच्या समस्या काय आहेत, म्हणजे युवकांना व्यसनाधीनता असेल किंवा ते वाईट मार्गाकडे वळत असतील, शिक्षणाचा अभाव असेल, कौशल्यांचा अभाव असेल, त्यासाठी शासनाने काय काय योजना तयार केल्या आहेत ते आपण बघणार आहोत. नंतर आहे वृद्ध व्यक्तींचा विकास. म्हणजे भारतात आता वृद्ध व्यक्तींची संख्या वाढत आहे. मग त्यांच्यासाठी काय योजना आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांच्यासाठी शासनाने विविध पेन्शन योजना सुरू केल्या आहेत त्या बघूया आपण. नंतर सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गांचा विकास हा एक टॉपिक आहे. सामाजिकदृष्ट्या वंचित वर्ग म्हणजे कोण? अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती यांच्या विविध पूर्वीपासून चालत आलेल्या समस्या आहेत त्या आपण बघणार आहोत. त्यानंतर आहे विकलांग व्यक्तींच्या समस्या. विकलांग व्यक्ती म्हणजे कोण? जे म्हणजे फिजिकली हँडिकॅप म्हणतात, म्हणजे ज्यांचं म्हणजे कोणाचा पाय मोडलेला असेल किंवा ज्यांना अधू असेल, दिसत नसेल, मूकबधीर असेल, अशी जे लोक आहेत त्यांच्यासाठी शासनाने काय काय योजना दिल्या आहेत, त्यांना सुसह्यपणे जगता यावं यासाठी शासनाने काय विकास केला आहे ते आपण त्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आहे मदत व पुनर्वसन. हे हा टॉपिक. पुनर्वसन म्हणजे काय? मोठे मोठे डॅम तयार होतात, म्हणजे धरणं तयार होतात, तेव्हा तेथील लोकांना विस्थापित करावं लागतं. मग त्यांचं पुनर्वसन कसं होतं, त्यांच्यासाठी काय अधिकार दिले आहेत. त्यानंतर आहे आदिवासी विकास. आदिवासी विकासामध्ये काय होतं तर आदिवासींसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजना, आदिवासींसाठी जो कायदा केला आहे, म्हणजे त्यांच्यासाठी जे 2006 साली जंगल कायदा केलेला होता, त्या कायद्यामध्ये त्यांच्यासाठी काय अधिकार दिले आहेत, ते त्यांच्या आदिवासी लोकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे तर ते कसं कमी करता येईल याविषयी विविध शासनाच्या योजना आहेत ते आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आहे विविध आंतरराष्ट्रीय संघटना. हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे कारण याच्यावर 15 ते 20 प्रश्न येतात. आंतरराष्ट्रीय संघटना कोणत्या? युनायटेड नेशन असेल, युनिसेफ असेल, युनेस्को असेल, मग विविध युरोपियन युनियन असेल, आफ्रिकन युनियन असेल, सार्क असतील, अशा विविध संस्थांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा. ग्राहक म्हणजे कोण? आपण सर्वजण कधी ना कधी म्हणजे आपण ग्राहकच असतो. एखादी गोष्टी घेतो किंवा ऑनलाईन आपण एखादी गोष्ट मागवतो तर आपल्याबरोबर जर समजा एखादा फ्रॉड झाला किंवा चुकीची गोष्ट आली तर आपण कसा दाद मागू शकतो? ग्राहक ॲज अ ग्राहक म्हणून आपण त्या गोष्टीवर कशी दाद मागू शकतो हे सुद्धा मानवी हक्कामध्ये येतं. आणि त्यानंतर आहे मूल्य, नीती तत्वे आणि नैतिकता. यामध्ये काय तर समाजात वावरताना आपण कोणती मूल्ये बाळगली पाहिजे, कोणती नीती तत्वे बाळगली पाहिजे हे आपण बघणार आहोत. अशा प्रकारे हा पूर्ण मानवी हक्क सिलेबस फ्रेम केलेला आहे एकूण 75 मार्कांसाठी. तर म्हणजे सिलेबस तसं एकूण 13 टॉपिक आहेत. 13 टॉपिक करताना म्हणजे जर आपण टॉपिक वाईज केलं आणि काय आयोगाने विचारलेलं आहे हे जर माहीत असलं आपल्याला तर आपण व्यवस्थित योग्य कंटेंट वापरून चांगले मार्क मिळवू शकतो. म्हणजे खूप सारं दिले आहेत, समजा मानवी हक्काची संकल्पनाच भरपूर दिलेल्या आहेत तर तेवढे वाचायची गरज नाही. मेन म्हणजे काय? मानवी हक्क म्हणजे बेसिक काय असेल ते समजून घ्यायचं, तर त्याची व्याख्या जी असेल ते समजून घेणे. मग विचारलेलं काय आपल्या सिलेबसला? युनायटेड डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हणजे मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा. तो कधी तयार झाला? 10 डिसेंबर 1948ला. 10 डिसेंबर 1948ला तो तयार झाला. हा मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा 10 डिसेंबर 1948ला तयार झाला. तो कधी? आणि मग त्यानंतर हे 2 महत्त्वाचे अधिकार आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक व सामाजिक सांस्कृतिक अधिकार हा आला 16 डिसेंबर 1966ला. आणि आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार करार 1966 हा सुद्धा आला 1966ला. असे 3 आंतरराष्ट्रीय बिल ऑफ ह्युमन राईट्स आहे, म्हणजे इंटरनॅशनल बिल ऑफ ह्युमन राईट्स. मानवी हक्कांविषयी असे 3 बिल आलेले आहेत. ते बिल काय आहेत, त्यांचे म्हणजे ते कसे फ्रेम केलेले आहेत ते आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला आपण बघणार आहोत मानवी हक्क. आपला विषयाचा मुख्य हेतू तोच आहे. मानवी हक्क म्हणजे काय, मानवाला काय हक्क असतात. सुरुवातीला हक्क म्हणजे काय आपण समजून घेऊ. हक्क म्हणजे काय असतात तर व्यक्तीच्या विकासासाठी त्याला काही हक्कांची गरज असते. म्हणजे जर व्यक्तीला हक्कच नसतील तर त्याचा विकास होऊ शकत नाही. मग हक्क म्हणजे काय? त्याला अधिकार पाहिजे, त्याला स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे जर एखाद्या गोष्टीला स्वातंत्र्य, समजा एखाद्याला डांबून ठेवलं तर त्याचा विकास होणारच नाही. त्याला सर्टन स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे त्याला शिक्षणाचं स्वातंत्र्य पाहिजे, त्याला आरोग्याचं स्वातंत्र्य पाहिजे, तर त्याचा व्यक्तिगत विकास होईल. आणि म्हणजे असं जेव्हा या हक्कांना समाज मान्यता भेटते किंवा राजमान्यता भेटते तेव्हा त्याचं अधिकारात रूपांतर होतं. मग आता मानवी हक्क म्हणजे काय? माणूस हा म्हणजे जेव्हा व्यक्ती ही माणूस म्हणून जन्माला येते तेव्हा त्याला निसर्गातच काही हक्क बहाल होतात.
म्हणजे एखादी व्यक्ती माणूस म्हणून जन्माला आली तर त्याला निसर्गातच हक्क बहाल झालेले असतात. त्याला कुठले असं म्हणजे कायदेशीररित्या कुठं त्याची नोंद असते असं काही नाही, फक्त त्याला समाज मान्यता असते म्हणून त्याला मानवाधिकार म्हणतात, म्हणजे ह्युमन राईट्स. म्हणजे जे निसर्गतच माणूस जन्माला आला म्हणून तर ते त्याला बहाल केलेले असतात. तर मानवी हक्कांचा उगम कसा झाला तर पुरातन काळापासून गुलामगिरीची प्रथा चालू होती. म्हणजे माणसांना माणूस म्हणून वागवलं जायचं नाही, माणसांचा छळ व्हायचा, त्यांना क्रूरपणे वागवलं जायचं. म्हणजे पारतंत्र्यात असताना सुद्धा ब्रिटिशांनी आपल्या देशातील लोकांना गुलाम बनवून आफ्रिकेमध्ये कामाला पाठवलं, आफ्रिकेच्या लोकांना अमेरिकेमध्ये गुलाम म्हणून पाठवलं. तेव्हा माणसाला जगण्याची म्हणजे माणूसला माणूस म्हणून जगवलं जात नव्हतं, तर त्याला ॲज अ प्राणी म्हणजे प्राण्याला कसं जनावरला हडहड करतात त्याप्रमाणे माणसाला वागवलं. मग त्यानंतर हळूहळू त्याची म्हणजे लोकांच्या मनात मानवी हक्क म्हणजे मानव म्हणून त्याला काही हक्क हवेत ना, म्हणजे तो माणूस म्हणून जन्माला आला म्हणजे त्याला कोणीही कसं वागवलं नाही पाहिजे, तर त्याला काही सर्टन हक्क हवेत. तर ते हळूहळू विकसित होत गेले. मग त्याची सुरुवात कशी झाली तर इंग्लंडमध्ये राजसत्ता होती आधी, म्हणजे इंग्लंडमध्ये राजेशाही होती, राजा सांगेल तेच व्हायचं. त्यानंतर मग ते राजाचे अधिकार कमी करण्यासाठी तिथं बिल ऑफ राईट्स आलं त्याला मॅग्ना कार्टा म्हणतात. त्यांनी काय केलं, मग राज्याचे हक्क एवढेच असतील आणि इतर हक्क प्रजेचे असतील असं केलं. त्यानंतर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध झालं, फ्रेंच राज्यक्रांती झाली. यांनी जे राईट्स आणले म्हणजे मानवी हक्कांचे जे राईट्स आणले, करार आणले, त्यातून मानवी हक्कांचा हळूहळू उद्भूत होत गेला. त्यानंतर 1914 ते 18 यामध्ये पहिलं महायुद्ध झालं, त्यामुळे हजारो लोकांचे जीव गेले, लाखो लोकांचे प्राण गेले. मग तेव्हा मानवी हक्कांचा मुद्दा प्रस्थापित झाला. हजारो लोक बेघर झाले, म्हणजे विस्थापित झाले, म्हणजे लोकांना त्या जागा सोडून दुसरीकडे विस्थापित व्हावं लागले, त्यांचे खूप हाल झाले. त्यानंतर असं झाल्यानंतर परत दुसरं महायुद्ध झालं 1939 ते 44 मध्ये, 1939 ते 44 मध्ये. तेव्हा काय झालं तर अतिशय क्रूरपणे मानवाला वागवलं गेलं. मग यातून काय झालं तर सगळ्या देशांना शांततेची गरज वाटू लागली. तेव्हा सगळे देश एकत्र आले. मग त्यांनी मानवासाठी काहीतरी हक्क दिले पाहिजे, म्हणजे ते मानवी हक्क म्हणून एक फ्रेम आराखडा तयार झाला पाहिजे. म्हणजे त्या माणसांना काही हक्क असतील, तो एक असा आराखडा तयार करण्यासाठी 1945 साली युनायटेड नेशनने सुरुवात केली. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ तयार झाला 45 साली. त्यांनी शांतता प्रस्थापित करून मानवी हक्कांसाठी एक फ्रेमवर्क तयार केलं, त्याला काय म्हणतात फ्रेमवर्क. ते फ्रेमवर्कमध्ये काय केलं मग त्यांनी, मग हा सगळं त्यांनी अभ्यास करून हा वैश्विक जाहीरनामा बनवला, मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा. मग त्याला एक मानवी हक्कांना एक मूर्त रूप आलं. मूर्त रूप म्हणजे आले म्हणजे कसे पहिले तोंडी होते पण ते पाळले जात नव्हते, पण याच्यामुळं काय झालं तर एक मूर्त रूप आलं. त्यानुसार राष्ट्रांनी आपापल्या देशात तसं मानवी हक्कांचं पालन करण्यास सुरुवात केली. तर संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यातील हे मार्गदर्शक तत्वे हे शिफारसी केल्या राज्यांना, म्हणजे त्या राष्ट्रांना शिफारसी केला की तुम्ही धोरण बनवताना असं असं बनवा. आणि परंतु ते बंधनकारक केलेले नाहीत, हे लक्षात ठेवायचं. ते शिफारसी केल्यात परंतु बंधनकारक केलेले नाहीत. आणि मग हे महत्त्वाचे 3 आहे: इंटरनॅशनल ह्युमन राईट्स, इंटरनॅशनल बिल ऑफ ह्युमन राईट्स कोणते, मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा, आंतरराष्ट्रीय आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक अधिकार करार 1966, आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार 1966. आता मग मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कसा तयार झाला तर जगातील सर्व प्रांतातील वेगवेगळ्या कायदेशीर व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले लोक एकत्र आले होते युनायटेड नेशनमध्ये. का आता आपल्याला मानवी हक्कांसाठी एक जाहीरनामा बनवायचा, सगळे देशातील आले होते. मग त्यांनी काय केलं, ते घोषणापत्र 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिसमध्ये भरलेल्या परिषदेत संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने घोषित केलं. ते मग याद्वारे पहिल्यांदाच काय झालं तर मानवी हक्कांना मूर्त रूप प्राप्त झालं, म्हणजे मानवी हक्कांना मूलभूत मानवी अधिकारांचं संरक्षण मिळालं. म्हणजे आधी त्यांना कायदेशीर संरक्षण नव्हतं, तर या करारामुळे त्याला एक मूर्त स्वरूप येऊन कायदेशीर त्याला स्वरूप प्राप्त झालं. हे घोषणापत्र सर्व देशांना उद्देशून असले तरी ते सदस्य देशांवर बंधनकारक नाही. म्हणजे हे घोषणापत्र काय केलं त्यांनी एक मार्गदर्शक तत्व म्हणून ठेवलं का त्यांनी यानुसार देशांनी बनवावं, पण त्यांच्यावर बंधनकारक केलेले नाही आहे. असा हा मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा आहे. तर यामध्ये एकूण 30 कलम दिले आहेत. मग हे 30 कलम कशाशी संबंधित आहेत तर मानवी हक्कांचे, मानवाचे हक्क कसे कसे असतील त्यानुसार हे 30 कलम दिलेत. आता हे 30 कलम अतिशय महत्त्वाचे आहे. आपण लेक्चरच्या शेवटी मागच्या इयर आले, प्रिव्हियस इयरला जे जे क्वेश्चन्स आलेत ते बघूया, म्हणजे ते कसे आलेत, कोणत्या टॉपिकमधून आलेत ते आपण डिस्कस करणार आहोत. पण इथं कसं आहे, हे हक्क सर्व एकूण 30 कलम दिलेत. मग हे 30 कलम अतिशय महत्त्वाचे, याच्यावर फिक्स प्रश्न येणार. 3 ते 4 प्रश्न या कलमांवर विचारले जातात. त्यामुळे हे 30 कलम पाठ असणं
पाठ असणं म्हणजेच वाचून ते रिवाईज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्यांचं डिवायडेशन झालं. ते कलम कसे डिवाईड झाले तर पहिलं 1-2 कलमांमध्ये ते सर्व व्यक्तींसाठी, कलम 1 व 2 सर्व व्यक्तींसाठी मानवाधिकारमध्ये गेले. कलम 3 ते 21 असं एक डिवायडेशन झालं. त्यामध्ये काय होतं, नागरी व राजकीय अधिकार होते. कलम 22 ते 27 मध्ये ते आर्थिक, सामाजिक व राजकीय अधिकारांमध्ये डिवाईड झालं. आणि कलम 29-30 ही कर्तव्य आणि मर्यादावर हे झालं. मग सर्व व्यक्तींसाठी मानवाधिकार कलम 1 मध्ये काय दिले तर मानव जन्मजात स्वतंत्र असेल, म्हणजे कोणताही माणूस जन्माला आला तो कुठेही येऊ, कोणत्याही राष्ट्रात येऊ, तो जन्मजात स्वतंत्र असेल. आणि सर्वांना समान प्रतिष्ठा व समान अधिकार असतील. म्हणजे काय समान प्रतिष्ठा म्हणजे काय तर तू उच्च तो नीच असं काही नाही, तर सर्वांना समान प्रतिष्ठा असेल व समान अधिकार असतील. हा महत्त्वाचा कलम. हे मानवी हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला तो जन्मतः स्वतंत्र असल्याचा आणि ते समान प्रतिष्ठा आणि समान अधिकार असतील. तर कलम 2 मध्ये काय असेल तर वंश, वर्ण, लिंग, भाषा म्हणजे एखाद्याचा वर्ण काय असेल, वंश काय असेल, त्याचं लिंग काय असेल, त्याची भाषा काय असेल, त्याचा धर्म काय असेल किंवा राष्ट्रीय असेल किंवा तो कुठल्या राष्ट्राला असेल किंवा सामाजिक मूळ मालमत्ता म्हणजे संपत्तीनुसार, तसेच जन्मस्थान किंवा कुठल्याही ठिकाणी जन्म असो त्याचा, आणि कोणत्याही भेदभावाविना त्याला कोणताही भेदभाव न करता त्या व्यक्तीला मानवी हक्क प्राप्त होतील. म्हणजे सगळ्या मानवी हक्कांना तो व्यक्ती प्राप्त असेल. म्हणजे काय असेल, पहिलं कलम होतं सर्वांसाठी ती स्वतंत्र असेल. तर दुसरं होतं काय तर त्यात धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, संपत्ती यावरून कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे त्याच्याकडे जास्त संपत्ती म्हणून त्याला उच्च दर्जाचं अधिकार असतील असं काही होणार नाही. तर सगळ्यांना समान अधिकार, त्याचं धर्म काही असो, वंश काही असो किंवा लिंगही काही असो, हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्या घटनेत पण कलम 15 मध्ये दिलं आहे की धर्म, वंश, जात, लिंग यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. त्याच्याशी साधर्म्य साधणारं हे कलम आहे. आता आपण नागरी व राजकीय अधिकार बघूया. नागरी व राजकीय अधिकार म्हणजे कसे असतील ते कलम 3 ते 21 मध्ये दिले. तर कलम 3 काय, प्रत्येकास जगण्याचं स्वातंत्र्य, जगण्याचे स्वातंत्र्य, उपभोगण्याचा आणि सुरक्षिततेचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तो कसं जगायचं याचं स्वातंत्र्य आहे आणि सुरक्षितता मिळण्याचा अधिकार आहे. कलम 4 मध्ये काय तर गुलामगिरी व गुलामांच्या व्यापारावर बंदी, हे महत्त्वाचं होतं. कारण गुलामगिरी ही मानवाला लागलेली एक म्हणजे कलंक होता, मानवतेला लागलेला कलंक होता, तो दूर झाला. कशामुळं, गुलामगिरी ही प्रथा म्हणजे मुळात मानवतेला लागलेलं कलंकच आहे. कारण गुलामगिरी म्हणजे एखाद्या माणसाला प्राण्याप्रमाणे वागवणे, या गोष्टी यातून बंद झाला, गुलामगिरीवर बंदी असेल. मग कलम 5 मध्ये काय दिलं आहे तर छळ किंवा क्रूर अमानुष वागणूक आणि शिक्षा आहे. म्हणजे एखाद्याने अपराध केलेला असेल तर त्याला, समजा एखाद्याने एखाद्याचा खून केला असेल तर त्याचा क्रूर किंवा अशी शिक्षा देणार, छळ किंवा अमानुष मारहाण किंवा हे करून क्रूर शिक्षा देता येणार नाहीत. कारण तो व्यक्ती पण मानव आहे, तर त्याला कायद्यानुसार जी शिक्षा दिलेली असेल ती असेल. पण असं समजा त्याला भर चौकात मारा, खून केला म्हणून, किंवा त्याला भर चौकातच फाशी द्या, असं काही होणार नाही. कलम 6 मध्ये काय दिलंय तर प्रत्येकाला कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून मिळण्याचा अधिकार आहे. पण ती कुठल्याही जाती धर्मात जन्माला येऊ किंवा कुठल्याही राष्ट्रात येऊ. आता कलम 7 मध्ये काय दिलंय, यामध्ये कायद्याचे समान संरक्षण असेल. कायद्याचे समान संरक्षण आपल्याला कसं दिलंय, कलम 7 म्हणजे काय, आपल्या राज्यघटनेत कलम 14 क्रमांक दिलाय काय, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. इथे 7 नंबरचा आहे, म्हणजे तिथला 14 आणि इथला 7, तिथला 14वा कलम आणि इथलं 7. लक्षात ठेवायला सोपं आहे. म्हणजे राज्यघटनेचा 14वा कलम आणि इथलं 7, म्हणजे 7 दुने 14. समजा असं जोडी लावायला आले तर कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण हे जागतिक जाहीरनाम्यातलं कलम आणि भारतीय राज्यघटनेतलं कायद्यापुढे समानतेचं कलम यातलं जोडी लावायला लावली तर हे कलम 7 आहे आणि ते 14 आहे. तर कलम 8 काय तर हक्कांचे उल्लंघन करण्याच्या कृतीविरुद्ध प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हक्काचं जर उल्लंघन झालं तर त्याचा प्रभावीपणे त्याला त्यातून न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. कलम 9 मध्ये काय, बेकायदेशीर अटक किंवा स्थानबद्ध हद्दपार करता येणार नाही. म्हणजे कोणालाही बेकायदेशीररित्या अटक करता येणार नाही. म्हणजे यातून काय, पोलिसी राज्याची संकल्पना जाऊन कल्याणकारी राज्याची संकल्पना आली. म्हणजे कसं होईल, उद्या कोणी येऊन कोणाला अटक करणार नाही, कारण बेकायदेशीर अटकेला बंदी. यामध्ये काय, कलम 10 मध्ये निष्पक्षपणे न्याय मिळवण्याचा अधिकार, निष्पक्षपणे सगळ्यांना न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. कलम 11 अपराध सिद्ध होईपर्यंत निरपराधी म्हणून गृहीत धरण्याचा अधिकार आहे. तर कधी कधी कसं होतं की भारतात एखाद्या व्यक्तीने जर बलात्कार केला तर त्याला आपण हे सांगतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीने केला असेल किंवा नसेल केला,
पण शक्यतो जर नसेल केला पण त्याला पकडलेला असेल त्या आरोपाखाली आणि जर त्याला शिक्षा झाली तर मग त्या अपराध सिद्ध व्हायच्या आधीच त्याला लोक आरोपी म्हणून सिद्ध करतात भावनेच्या ह्याच्यात. पण त्यानुसार म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही आरोप सिद्ध होण्याच्या आधी ही निरपराधच असते. जोपर्यंत त्याच्यावर आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत निरपराध असते. म्हणजे त्या व्यक्तीला निरपराध समजलं जावं हा त्याचा मानवी हक्क आहे. आता कलम 16 मध्ये काय दिलंय तर कलम काय 16 मध्ये केलं वंश राष्ट्रीयत्व व धर्म अशा कोणत्याही बंधना विवाह करण्याचा अधिकार. म्हणजे विवाहाचं कोणतंही बंधन असेल तर कुठल्याही वंशाचा असला तरी त्याला हे करण्याचा अधिकार आहे. कलम 17 काय दिलंय तर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार. हे महत्वाचं आहे. कलम 17 संपत्ती म्हणजे मालमत्ता धारण करण्याचा अधिकार. कलम 18 काय विचार विवेक व धर्म यांचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस आहे. आपल्या राज्यघटनेत सुद्धा कलम 25 अन्वये दिलेले आहे. काय तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या सतसत विवेक बुद्धीने आपल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे. तसं इथलं कलम 18 आहे. असं लक्षात ठेवायला सोपं आहे. म्हणजे कसं आपण लक्षात ठेवू का कलम 25 मध्ये राज्यघटनेत दिलंय धर्माचं स्वातंत्र्य तर UDHR मध्ये कलम 18 नुसार दिलंय. कलम 19 काय मत स्वातंत्र्याचा व भाषण स्वातंत्र्याचा अधिकार. तो सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेत 19 मध्ये. म्हणजे हे कलम लक्षात ठेवायला पण सोपं आहे. कसं कलम 19 मध्ये काय दिलंय तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. इथं पण तोच आहे. कलम 19 मत स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 20 काय तर शांततापूर्ण एकत्र येण्याचे व संघटना स्थापन करण्याचे अधिकार. कलम 21 काय शासन सेवेत भाग घेण्याचा अधिकार. कलम 21 मध्ये काय दिलंय शासन सेवेत भाग घेण्याचा अधिकार. हे झाले कलम झाले 3 ते 21. आता कलम 3 ते 21 झाले. तर आता कलम 22 पासून तर ते 28 पर्यंत हे कलम आहे आर्थिक सांस्कृतिक व सामाजिक अधिकार. आर्थिक सांस्कृतिक व सामाजिक अधिकार असं 22 ते 27 मध्ये दिले. तर हे काय आहे कलम 22 मध्ये काय आहे तर सामाजिक सुरक्षितता प्राप्त करण्याचा अधिकार. म्हणजे एखादी विकलांग व्यक्ती असेल तर तिला सामाजिक सुरक्षितता हवी, त्यांच्यासाठी समाजाने काहीतरी कल्याणकारी योजना असतील त्याचा अधिकार असेल. कलम 23 मध्ये काय प्रत्येकास काम मिळवण्याचा अधिकार. तसेच स्वयंरोजगाराचा पर्याय व कामाच्या ठिकाणी न्याय व अनुकूल परिस्थितीचा व बेरोजगारी विरुद्ध संरक्षणाचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक बेरोजगार व्यक्तीला काम मिळवण्याचा अधिकार आहे, कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण असण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकास स्वयंरोजगाराचा अधिकार आहे. कलम 24 मध्ये काय तर म्हणजे ठराविक मुदतीने प्रत्येक व्यक्तीला सुट्टी मिळण्याचा अधिकार. म्हणजे काम करताना तुम्ही पूर्ण आठवडाभरच कामाला लावलं पाहिजे असं नाही, तर त्या व्यक्तीला मध्ये विश्रांती घेण्याचा अधिकार आहे, सुट्ट्या मिळण्याचा अधिकार आहे आणि आराम मिळण्याचा अधिकार आहे. तर कलम 25 मध्ये काय स्वतःची व स्वतःचे कुटुंबाचे आरोग्य सुस्थितीत राहील असे राहणीमान राखण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीला आपण सुस्थितीत राहण्याचा म्हणजे चांगले आरोग्यमान भेटण्याचा अधिकार आहे. कलम 26 शिक्षणाचा अधिकार. आता तिथे राज्यघटनेमध्ये कलम 21 आहे, तर इथं कलम 26 शिक्षणाचा अधिकार. कलम 21A राज्यघटनेमध्ये, इथं 26 मध्ये शिक्षणाचा अधिकार आहे. आता कलम 27 काय सांस्कृतिक जीवनात मोकळेपणाने भाग घेण्याचा तसेच वैज्ञानिक प्रगतीपासून मिळणाऱ्या फायद्यात सहभागी होण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय सांस्कृतिक जीवन जे असेल त्याला मोकळेप्रमाणे त्याची संस्कृती वाढवण्याचा अधिकार आहे. तसेच वैज्ञानिक प्रगतीने फायदा घेण्याचा अधिकार आहे. कलम 28 मध्ये काय तर जाहीरनाम्यातील अधिकार व स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य करता येतील अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकास अधिकार आहे. म्हणजे आपल्या ज्या जाहीरनाम्यामध्ये जी कलम दिले टोटल त्यातून जे योजना वगैरे तयार होतील त्यांचा पूर्णपणे उपभोग घेण्याचा अधिकार आहे. आता कलम 29 व 30 कोणते तर कर्तव्य मर्यादा असं विचारतात. कर्तव्य मर्यादा हे कोणत्या कलमांतर्गत येतात तर 29 व 30. यामध्ये काय दिले तर या समाजामध्ये आपलं व्यक्तिमत्व विकास पूर्णपणे घडतो आहे अशा समाजाप्रती प्रत्येकाची काही कर्तव्य आहे. म्हणजे काय आपल्याला सगळे मानवी हक्क तर भेटले पण त्याचा उपयोग करताना आपली समाजाप्रती काही कर्तव्य असतात. म्हणजे आपण कर्तव्य म्हणजे काय आपली स्वच्छता राखणे हे आपलं कर्तव्य आहे किंवा आपल्या देशाप्रती म्हणजे देशाच्या प्रतीकांचा मान ठेवणे किंवा शांतता राखणे सार्वजनिक ठिकाणी हे आपलं कर्तव्य आहे, ही नैतिकता आहे, ते प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. कलम 29 आहे. कलम 30 मध्ये काय दिलंय तर जाहीरनाम्यातील मजकुराचा चुकीचा अर्थ न लावण्याबाबत. म्हणजे कलम 30 मध्ये काय तर जाहीरनाम्यातील जे मजकूर दिलाय त्याचा चुकीचा अर्थ कोणीही लावू नये असं हे कलम आहे. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय कलम 29 आहेत
30 कलमावर प्रश्न पडणार आहे आयोगात. ते फिक्समध्ये म्हणजे जवळजवळ 4 ते 5 प्रश्न दरवर्षी पडतात. त्यामुळं हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. मग ते काय प्रश्न कसे पडतात तर तो जाहीरनामा एक स्टेटमेंट आहे, तर तो जाहीरनामा कधी जाहीर झाला? 10 डिसेंबर 1948ला. मग त्यातले कलम कोणते, तर कोणत्या कलम म्हणजे कलमाचे भाग कोणते, तर प्रत्येक व्यक्तीस मानवाधिकार, तर कलम 1 आणि 2. कलम 3 ते 21 कोणते? नागरी व राजकीय अधिकार. कलम 22 ते 27 आर्थिक सांस्कृतिक अधिकार. कलम 29-30 कर्तव्य व मर्यादा. असे डिवायडेशन येतं. आणि प्रत्येक कलम इंडिव्हिज्युअल पण विचारले, म्हणजे कलमातले तरतूद देतात आणि कोणत्या कलमांतर्गत येतं तर ते सुद्धा विचारतात. हे महत्त्वाचं आहे. आता याच्या अंतर्गत काय केलं तर मानवी हक्क संरक्षण कायदा तयार केला गेला. म्हणजे तोपर्यंत 1993 पर्यंत भारतात असं मानवी हक्कांचं संरक्षण होण्यासाठी म्हणजे भारतातील लोकांचं असं एक म्हणजे स्ट्रक्चर नव्हतं, कायदेशीर एक संस्था नव्हती का जिथं मानवी हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर तिथं अपील करता येईल किंवा त्याला न्याय भेटेल. मग काय झालं, त्याची पार्श्वभूमी काय होती तर 1991 साली मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी पॅरिस येथे एक संयुक्त राष्ट्रांची परिषद भरली. मग त्यानंतर काय केलं, 1992 साली मानवी अधिकार आयोगाची पॅरिस तत्वांना म्हणजे मानवी अधिकार आयोगासाठी तत्वे ठरवली गेली, त्याला मान्यता देण्यात आली. 1993ला व्हिएन्ना वर्ल्ड कॉन्फरन्स, व्हिएन्ना ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथं वर्ल्ड कॉन्फरन्स झाली. कशावर? मानवी हक्कांवर. तर त्या पॅरिस तत्वांच्या आधारे राष्ट्रीय मानवी हक्क संस्था स्थापन करण्याबाबत पुनरुच्चार झाला. त्यानंतर या व्हिएन्ना परिषदेत झालेल्या तत्वांना अनुसरून भारत सरकारने 1993 साली मानवी हक्क संरक्षण कायदा घोषित केला. तो कधी केला तर 23 सप्टेंबर 1993 साली. लक्षात ठेवायचं हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. कायदा पण विचारला जातो आणि कायद्यातून जो आयोग तयार झाला आहे त्याच्यावर पण प्रश्न येतात. म्हणजे कायदा कधी तयार झाला मानवी हक्क संरक्षण आयोग तर 23 सप्टेंबर 1993 साली. आणि आयोगाची स्थापना. मग आयोगाची रचना कशी असते, त्यात काय काय असतं, मग आयोगाचं काम काय आहे ते आपण बघूया. आयोगाचं काम काय असतं तर आयोगाची रचना आहे 1993च्या कायद्यानुसार. मग आयोगामध्ये सुरुवातीला 1993 साली केलेल्या कायद्यात 2006 साली दुरुस्ती झाली. त्यानंतर पुन्हा मागील 2019 साली पुन्हा दुरुस्ती झाली. मग त्यात काय दुरुस्ती झाली, काय ॲड झालं ते आपण बघूया. मग आता याच्यात काय केलं तर अध्यक्ष कोण असतं मानवी हक्क संरक्षण आयोगात, तर जेव्हा सुरुवातीला कायदा झाला तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाचे हेड असतात सरन्यायाधीश, ते माजी म्हणजे जे निवृत्त झालेले सरन्यायाधीश असतील ते अध्यक्ष असतील. पण 2019 नंतर केल्या तर काय 19ला जी सुधारणा झाली त्यात तर काय केलं तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश किंवा इतर कोणतेही निवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे फक्त ते अध्यक्ष म्हणून आयोगाचे अध्यक्ष राहू शकतात. हा बदल 19च्या कायद्याने केला. यामध्ये काय केलं तर सुरुवातीला 4 सदस्य होते, एक अध्यक्ष आणि 4 सदस्य. 4 सदस्यामध्ये कोण होतं तर सर्वोच्च न्यायालयाचे कार्यरत न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे कार्यरत न्यायाधीश किंवा होऊन गेलेले मुख्य न्यायाधीश, असे 2 सदस्य असतील. आणि 2 सदस्य मानवाधिकारासंबंधी अनुभवी व्यक्ती असतील. असे एक अध्यक्ष आणि 4 सदस्य होते. परंतु 2006 साली त्यानंतर हे केलं. मग 2019 साली किती एक सदस्य आणखी वाढवला गेला. तर तो कोणता सदस्य वाढवला गेला तर पहिले यात काय ॲड केलं तर सर्वोच्च न्यायालयाचे कार्यरत न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे कार्यरत न्यायाधीश किंवा माजी मुख्य न्यायाधीश आणि मानवाधिकार संबंधी अनुभवी व्यक्ती, त्या 3 केल्या गेल्या. म्हणजे आधी 2 होत्या तर त्या 3 झाल्या. त्या 3 पैकी कमीत कमी एक तरी महिला असावी, हे 2019च्या कायद्यात आपल्याला दिलेलं आहे. 2019च्या कायद्यात दिलेलं आहे. मग या कायद्यानुसार काय केलं तर म्हणजे काही पूर्ण वेळ म्हणजे एक अध्यक्ष, 4 पूर्ण वेळ सदस्य होते. ते नंतर 19च्या कायद्याने 5 झाले. आणि काही पदसिद्ध सदस्य असतात, ते सुरुवातीला किती होते तर 2च होते, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग. हे 2 आयोगाचे अध्यक्ष या आयोगाचे पदसिद्ध सदस्य म्हणजे मानद सदस्य होते, त्यांना मानद सदस्य असतात. पण 2006 साली सुधारणा झाल्यानंतर त्यात आणखी 2घांची ॲड झाली. ते कोणते तर अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग आहे त्यांचे अध्यक्ष, अनुसूचित जमातींसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष. मग 2019 साली आणखी 3 सदस्यांचे ॲडिशन झालं. तर ते कोणतं, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, बाल हक्क संरक्षणासाठी जो आयोग बनवलेला आहे त्याचे अध्यक्ष आणि दिव्यांगांसाठी मुख्य आयुक्त यांचे मुख्य आयुक्त, असे 3 सदस्य आणखी ॲड झाले. म्हणजे 2019 नुसार नवीन जो राष्ट्रीय मानवी हक्क आयोग तयार झाला त्यात काय झालं तर एक अध्यक्ष राहतील, 5 सदस्य असतील आणि 7
पदसिद्ध सदस्य असतील. किती? 7 पदसिद्ध सदस्य. 7 पदसिद्ध सदस्य असतील. किती? 7 पदसिद्ध सदस्य असतील. तर यांचा कार्यकाळ किती असेल तर सुरुवातीला जेव्हा कायदा आला त्यात कार्यकाळ किती दिला होता? 5 वर्ष किंवा 70 वर्ष, यापैकी जे लवकर होईल तो कार्यकाळ असेल. पण 2019 साली जो बदल झाला त्यानंतर तो केला 3 वर्ष आणि 70 वर्षापर्यंत केला. मग पुनर्नियुक्ती आयोगातील अध्यक्ष किंवा सदस्यांची होऊ शकते जर त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या जर त्यांचं रिटायरमेंट झालं तर ती पुन्हा नियुक्ती होऊ शकते. पण इथे पण पुनर्नियुक्ती होऊ शकते नवीन याच्यात पण. आता राज्य मानवाधिकार आयोग म्हणजे जसा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग झाला त्याच कायद्यानुसार राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना केली गेली. यामध्ये अध्यक्ष कोण असतं तर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश असते. पण 2019च्या कायद्याने यात बदल केला गेला. राज्य मानवी हक्क संरक्षण आयोगामध्ये काय केलं तर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे होऊन गेलेले न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे होऊन गेलेले अध्यक्ष हे अध्यक्ष असतील. आणि यांचा कार्यकाळ पण 3 वर्ष ते 70 वर्ष राहील नवीन याच्यानुसार. आता हे झालं राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग. यात महत्त्वाचं काय तर मानवी हक्क हा टॉपिक करताना आपल्याला काय करायचं आहे तर सिलेबसनुसारच जायचं आहे. म्हणजे जे राष्ट्रीय आयोग असतील किंवा कायदा असेल हे सर्व बघायचं आहे. त्यातून म्हणजे आयोगाने काय केलं आहे तर टॉपिक वाईजच प्रश्न येतात. सगळं वाचण्यात पण नाही. म्हणजे खूप साऱ्या विचारवंतांनी मानवी हक्कांच्या संकल्पना मांडल्या आहेत ते काही करायची गरज नाही. कारण आयोग काय विचारतं तर टॉपिक वाईज. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोगावर प्रश्न आलेत, डायरेक्ट प्रश्न येतात, 2-2, 3-3 प्रश्न येतात. तसेच मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा यांवर डायरेक्ट प्रश्न येतात. त्यामुळे आपल्याला हे करायचं. आता आपण आयोगाने कसे प्रश्न दिले ते विचारू, ते बघू. आता बघा, प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा कितवा स्तंभ आहे तर आपण नेहमी ऐकत आलोय तर प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा, म्हणजे हा प्रश्न आपण अभ्यास न केला तरी पण डोळे झाकून सांगू शकतो, रोजच ऐकत असतो की चौथा माध्यम आहे प्रसार माध्यमे. आता बघा प्रश्न काय आला बघा, हा 2019 साली आला होता राज्यसेवेला मेन्सला. प्रश्न काय आला तर जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्राच्या कोणत्या अनुच्छेदात कोणालाही मनमानी पद्धतीने अटक, स्थानबद्धता किंवा हद्दपार केले जाणार नाही. यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल तर सगळे कलम लक्षात ठेवावं लागतील. म्हणजे कोणत्या कलमात काय आहे, कसं दिलंय तर ते आपण व्यवस्थित जर आपण रिवाईज केलं म्हणजे भरपूर वेळा त्याच्यावर लक्ष घातलं त्या कलमानं ते आपल्याला हँडी होऊन जातील, म्हणजे पाठ होऊन जातील. आता याचं उत्तर काय तर अनुच्छेद 9 नुसार ते म्हणजे कोणाला मनमानी पद्धतीने अटक, स्थानबद्ध आणि हद्दपार केले जाणार नाही. आता खालचा प्रश्न बघा, खालचा प्रश्न काय दिलाय तर जागतिक मानव हक्क आयोगाच्या घोषणापत्राच्या 11 कलम 11 मध्ये काय दिलंय तर कोणती आधारभूत तत्वे, म्हणजे आता कलमात काय दिलं होतं त्याच्यावर कोणता कलम आहे तो विचारला. आता कलमाचा नंबर दिलाय तर त्यात कोणती तत्वे ते विचारले. तर यात कोणती तत्वे तर निष्पापाचे अनुमान, संरक्षण करण्याचा अधिकार आणि सार्वजनिक सुनावणी आणि अधिकार, हे कलम आहे. कलम 11 मध्ये काय दिलंय तर म्हणजे कोणत्याही व्यक्तीला ती अपराधी सिद्धी होईपर्यंत निष्पाप असते, तिला संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे आणि तिला पब्लिक हिअरिंगचा अधिकार आहे. आता बघा जोड्या लावा, हे महत्वाचं आहे. जोड्या लावा बघा, तिसरा प्रश्न म्हणजे हा प्रश्न पण राज्यसेवा 2019 ला आलेला आहे. तर यात काय झालंय तर हे बघा, राष्ट्रीयतेचा अधिकार. आता पहिले काय आपण कसं बघितलं, संपत्तीचा अधिकार म्हणजे काय कलम 17, संपत्तीचा अधिकार कलम 17. आता राष्ट्रीयतेचा अधिकार हा कलम 15 मध्ये दिलाय. आता काम करण्याचा अधिकार कलम 23 मध्ये दिलाय. राष्ट्रीय संपत्तीचा अधिकार कलम 17 मध्ये, राष्ट्रीयतेचा अधिकार आणि काम करण्याचा विश्रांतीचा अधिकार कलम 24 मध्ये आणि काम करण्याचा अधिकार कलम 23 मध्ये दिलाय. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला कलम पाठ असणे गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या कलमात काय कंटेंट दिलाय, म्हणजे एकूण 30 कलम पाठ करायचे, त्यात तुमचे 5 प्रश्न हमखास सुटणार, म्हणजे फिक्स 5 प्रश्न मिळणार. तर तुम्ही 30 कलम व्यवस्थित पाठ केले, त्यातलं कंटेंट जर व्यवस्थित म्हणजे आकलन केलं आणि व्यवस्थित रिवाईज केलं तर तुम्हाला 5 प्रश्न आरामात सुटणार यातून. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आपण बघितलं बघा, म्हणजे ठराविक टॉपिक आहे तेवढ्यावरच प्रश्न येतात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मध्ये काय येतं तर
कार्याबाबत त्यांचे कार्य विचारलेले. आता कार्य माहीत पाहिजे आपल्याला, म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जेव्हा वाचतो आपण त्याचे कार्य पण असतात. ते कार्य काय असतात तर राज्य शासनास पूर्व सूचना देऊन कायद्यांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तुरुंगांना किंवा अटक करून ठेवलेल्याला भेटी देणे. आता इथं चूक काय तर राज्य शासनाला राष्ट्रीय आयोगाला कुठलीही पूर्व सूचना देण्याची गरज नसते. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे पूर्व सूचना न देता ते डायरेक्ट पाहणी करू शकतात. आता न्यायालयात मानवी हक्कांच्या उल्लंघनाविषयी प्रलंबित असलेल्या प्रकरणात आयोग संबंधित न्यायालयाच्या संमतीशिवाय चुकीचं आहे. इथं हे बघा, संमतीशिवाय नाही, संमती लागते तरच हस्तक्षेप करू शकतो. म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. आता दहशती कृत्यांविरुद्ध मानवी हक्कांना बाधक ठरणाऱ्या घटनांचे समीक्षण करणे, त्या संबंधी उपाययोजना करणे, योजना सुचवणे. आता यामध्ये काय आहे तर दहशतवादी कृत्यांच्या व्यतिरिक्त मानवी हक्कांना बाधक ठरणाऱ्या घटनांचे समीक्षण करणे आणि योजना सुचवणे. यामध्ये आता या पद्धतीने केलं तर यातला एकही पर्याय बरोबर नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असा आहे. आता हे बघा, आता इथं कसं आला, राज्यघटनेचा प्रश्न आला. म्हणजे सोपं आहे, म्हणजे सिलेबस कसं एकदम आपण पॉईंट टू पॉईंट अभ्यास करणार आहोत. म्हणजे राज्यसेवेचा आता बघा आपण GS2चा अभ्यास करणार आहोत, कलमांचा. आता GS2चा प्रश्न आपल्याला GS3 मध्ये पण काम आला. हे बघा डायरेक्ट प्रश्न आहे. काम करण्याचा अधिकार म्हणजे कलम 41 नुसार काम करण्याचा अधिकार. समान कामासाठी समान वेतन म्हणजे काय, कलम 39. किमान राहणीमानाचा अधिकार म्हणजे कलम 47. आणि उद्योगांचे व्यवस्थापन कामगारांचा सहभाग 43. अशा पद्धतीने आपण जर GS2 माहिती असेल, म्हणजे आपण पॉलिटीचा अभ्यास केला तरी त्याचा इथं फायदा होऊ शकतो. म्हणजे सगळे सब्जेक्ट हे इंटरलिंकिंग आहे. जर आपण व्यवस्थित जर ॲनालाइज केलं तर म्हणजे मार्क भरपूर पडतात. आणि आपल्याला सोर्स भरपूर आहेत, म्हणजे वाचायचं खूप मोठं आहे. पण त्यातून काय वाचायचं हे लिमिटेड करून आपण बघणार आहोत. आपण जे लेक्चर घेणार आहोत पुढे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जे लेक्चर शूट होणार आहेत त्यात हे सगळं करणार आहेत. त्यामुळं आपण अशा पद्धतीने सगळे प्रश्न सोडवणार आहोत. आता बघा इथं दिलं आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगावर प्रश्न आलाय. बघा आयोगाने विचारलेलं आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगावर कसा प्रश्न आलाय. बघा अध्यक्ष हा सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश असतो. हे बरोबर आहे, सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश असतो. 4 राष्ट्रीय आयोगांचे सदस्य अनुसूचित जाती, जमाती, महिला आणि अल्पसंख्याक हे पदसिद्ध असतात. बरोबर आहे. अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. हे पण बरोबर आहे. आणि नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीबाबत शिफारस समितीचा अध्यक्ष हा राष्ट्रपती नसून पंतप्रधान असतो. पंतप्रधान. जेव्हा आपण हे लेक्चर डिटेलमध्ये घेऊ तेव्हा यात सगळ्या गोष्टींचं हे होऊन जाईल. पंतप्रधान असतो, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे यातील ऑप्शन कोणतं बरोबर आहे तर ABC बरोबर आहे. तर ABC ऑप्शन कोणतं आहे 2. ABC बरोबर आहे असं आहे. म्हणजे आता समजा जर आपल्याला येत नसेल तर D ऑप्शन. आता एलिमिनेशन टेक्निक कशी असते, जर हे बघा हे सेंटेन्स कळलं आपलं काय, NHSRCचा अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीबाबत शिफारस समितीचा अध्यक्ष जर भारताचा पंतप्रधान असतो, हे इथे राष्ट्रपती दिलाय म्हणजे हे चुकलेलं आहे. जर D चुकलेला असेल तर हा ऑप्शन जातो, म्हणजे सर्व गेला, हा पण गेला. आता आपल्याला राहिला कोणता ABC मध्ये. मग आता जर C चेक करायचा, AB तर आहेच, C चेक करायचा. अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतो. बरोबर आहे, म्हणजे सगळे ABC वाला ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे हा ऑप्शन बरोबर येऊ शकतो. आता हे बघा अशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आपण हे अशा पद्धतीने आयोगाचे प्रश्न आहे. म्हणजे कसं होतं, आपल्याला अभ्यास करायचा आहे भरपूर, म्हणजे अभ्यास तर भरपूर आहेच, म्हणजे पुस्तकं मोठे आहेत, सिलेबस पण मोठा आहे. 13 टॉपिक म्हणजे भरपूर योजना आहेत त्याच्यात, शासनाच्या विविध योजना आहेत. ते एकदा तुम्ही म्हणजे लेक्चर बघून नंतर स्वतः स्टडी ॲनालाइज करून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसं ॲनालायसिस करायचं ते हळूहळू आम्ही लेक्चरमध्ये सांगणारच आहोत. पण स्वतःचा अभ्यास आणि कमी सोर्स वापरून अधिक रिव्हिजन देऊन कसे मार्क पाडावे लागतील हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे वाचायचं थोडंच आहे, पण त्याची रिवाईज पाहिजे, रिव्हिजन हवी. आणि त्या गोष्टीतून आपल्याला काय काय शिकता येईल ते महत्त्वाचं आहे. काय काय शिकता येईल ते महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे ओरिएंटेशन लेक्चर शूट केलेलं आहे. आणि तर
म्हणजे कसं आहे, अभ्यास करायचा तर भरपूर आहे, पण आपल्याला द्यायचं कसं आहे तर ओरिएंटेड हवे, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड. म्हणजे खूप फापड पसारा वाचण्यात अर्थ नाही आहे. जे वाचायचं ते योग्य वाचायचं आणि त्यातून मार्क कसे मिळवायचे आणि रिवाईज कसं करायचं हे आपण सगळं पुढील लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.